हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 62. हॅलो मोठे पप्पा, राज म्हणाला. आम्ही विसरलोच होतो की तुझी आई व्हॉट्सअप वापरत नाही ते. संग्राम म्हणाला. मी सांगितलेलं काय तुम्हाला? राजने विचारलो. अरे तू तर खूप काय काय सांगितलेलं, पण आम्ही विसरलो ना. संग्राम म्हणाला. आम्हाला सीडला बघायचंय, छकुली म्हणाली. तो बघ तुझा सीड. संग्रामने सीडच्या दिशेने कॅमेरा वळवला. राज आणि छकुलीने डोळे मोठे करतच एकमेकांकडे पाहिले आणि नंतर दोघांनीही स्वतःच्या नजरा मोबाईलमध्ये टाकल्या. आता पुढे. सीडची अवस्था अजूनही तशीच होती. शुद्धीवर अजून तो काही आला नव्हता. शरीरात भरपूर साऱ्या सुया टोचून त्याद्वारे वेगवेगळी औषधं त्याला देण्यात येत होती. नाकाभोवती आणि नाकात वेगवेगळ्या वायरी सोडल्या होत्या. चेहरा त्याचा स्पष्टपणे दिसतच नव्हता. फक्त डोळे त्यातल्या त्याचे दिसत होते. डोळ्यांभोवती असलेले काळे वर्तुळ बघता तो खरंच खूप थकलाय आणि त्याची गाढ झोप लागली आहे असं समोरच्याला भासत होतं. बाबा, छकुलीने ओठ दुमडतच त्याला आवाज दिला. संग्रामने मोबाईल अगदी त्याच्या पुढ्यातच धरला होता. ऑक्सिजन लावलंय तुझ्या बाबाला, सिरियस असणार वाटतं, राज गंभीर होतच म्हणाला. पण किती निरागस पण म्हणावा त्याला. स्वतःच्या बाबाबद्दल आपण बोलतोय ह्याची जाणीव त्याला नव्हती. सॅगी, तू वेडा आहेस का? तिला असल्या गोष्टी का दाखवतोयस? लहान आहे ती, डॉक्टर अंजली संग्रामला ओरडत म्हणाली. निदान तिचा आवाज ऐकून तरी उठतोय का हे आम्ही बघत होतो. दुसरी कामं नाहीत का आम्हाला जे आम्ही ह्याच्या मागेच फिरत राहू? हा शुद्धीवर आला मग आम्ही तुझ्या मागे पण फिरायला मोकळे ना, संग्राम म्हणाला. बाबाला काय झालंय? आम्हाला बाबाजवळ जायचंय, तो उठत का नाही? छकुली हुंदके देतच रडू लागली. बहुतेक त्याला डॉक्टरने इंजेक्शन दिलेलं दिसतंय, राज म्हणाला. माझ्या बाबाला दुखवलं असणार मग, म्हणत छकुलीने मोठ्यानेच भुंगा पसरला. बाबाला काही नाही झालंय ग राणी, आत्या समजूत काढत तिथे आली. अगं आई, तिथे बघ, काहीतरी झालंय, ऑक्सिजन लावलंय, सिरियस आहेत वाटतं, राज गंभीर चेहरा करतच म्हणाला. काही नाही झालंय त्यांना. आपल्या बाबाबद्दल असं नको ते बोलतोयस तू. आता तोंडातून एक अक्षरी जरी काढलंस तरी मी तुला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकून येणार, आद्या राजला दम देतच म्हणाली. सगळ्यांसमोर नको ना ओरडोस, तिथे साईडला घेऊन तर बोलूच शकतेस ना तू, राज म्हणाला. आद्याने नजरेत राग आणत राजकडे पाहिले. तसं तो मान खाली घालून बसला. उठ इथून आणि बाहेर बस, आद्याने रागात म्हटले. आता शांत बसतो, हाताची घडी घालत राज म्हणाला. उठ आणि बाहेर बस राज, आद्या म्हणाली. तसं ओठ दुमडत कॅमेऱ्यात दिसणाऱ्या संग्रामकडे त्याने पाहिलं. राज, आद्याने पुन्हा आवाज दिला. तसं राजने बेडवरून खाली उडी मारली. जोर जोरात स्वतःचे पाय आपटत तिथून जाऊ लागला. चालण्याचा स्पीड त्याचा खूप कमी होता. आपली आई आपल्याला अडवेल असं त्याला वाटत होतं, पण आद्या त्याला आवाज देत नव्हती. एकदम बाहेर बसू की इथेच उभं राहू, राजने मागे मागे वळतच विचारलं. एकदम बाहेर, आद्या म्हणाली. एकदम म्हणजे एकदम बाहेर काय? तिथे मोबाईल फुटलेला तिथे, राजने प्रश्न केला. ह्या दरवाजाबाहेर उभा राहिलास तरी चालेल, आद्या म्हणाली. उभं राहू की बसू? आता तर बोललीस बस म्हणून, राजने पुन्हा विचारलं. तू तसं नाही ऐकणार, म्हणत आद्या पळतच त्याच्याजवळ आली. बसतो बसतो बसतो, म्हणत राज बाहेर पळाला. आद्याने सुटकेचा श्वास सोडला. छकुलीचं रडू मात्र थांबण्याचं नाव काही घेत नव्हतं. बाबा, ती मोबाईलमधून जमेल तितका मोठमोठ्याने सीडला आवाज देत होती. आद्या तिला जवळ घेत शांत करणार, पण त्याआधीच अंजलीने तिला जवळ घेतलं होतं. काही नाही झालंय तुझ्या बाबाला, ही इज फाईन, अंजली प्रेमाने समजावत म्हणाली. मला बाबाकडे जायचंय, त्याला दुखतंय, म्हणत सानिध्याने रडायला सुरुवात केली.
तोंडात नुसतं बाबा हा एकच शब्द होता तिच्या. अंजलीसोबत आध्यासुद्धा तिला शांत करू लागली, पण सीडची अवस्था बघून छकुली शांत बसण्याचं नाव काही घेतच नव्हते. सीडवर तिचं प्रेम असं होतं की जे त्याला असं त्रासात बघून तिला भरपूर त्रास होत होता. छकुलीचं रडणं सीडला सुद्धा अस्वस्थ करून सोडायचं. हे संग्रामला चांगलंच माहिती होतं, त्यामुळेच त्याने जाणून बुजून कॉल लावला होता. पण सीड अजूनही काहीच रिप्लाय देत नव्हता. निर्चित पडून होता. छकुलीचा बाबाला अशा अवस्थेत बघून मात्र आक्रोश सुरू झाला. संग्राम एक नजर मोबाईलमध्ये दिसणाऱ्या स्वतःच्या मुलीवर तर एक नजर सीडवर फिरवत होता. डेफिब्रिलेटरवर मशीनमध्ये आकडेवारी हळूहळू वाढत होती. हलक्याशा भुवया सीडच्या हलत होत्या. संग्रामच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. हे इज रिस्पॉन्डिंग. चिमणी, मोठ्याने आवाज दे बाबाला. तुझा बाबा हळूहळू उठतोय, संग्राम म्हणाला. क्षणभरासाठी सगळे शांत झाले. बाबा उठ ना, छकुलीने रडतच म्हटले. डोळ्यांना लागलेली धुंदी उडवण्याचा प्रयत्न सीड करत होता. अजूनही तो गाढ झोपेतच होता, पण छकुलीचं रडणं त्याची झोप उडवू लागलं होतं. शरीरावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण होतं. शरीरातील प्रत्येक अवयवातून होणारा त्रास त्याला पुन्हा त्या गुंगीत ओढत होता. श्वास घेणं सुद्धा कठीण झालं होतं. मी परत क्लास नाही देणार तुला. ऐकलं जायचं पण नाही बोलणार. केश पण स्वतःच्या हाताने विंचलणार मी, रडतच छकुली बोलत होती. तिचं ते बोलणं सगळ्यांच्या काळजाला भिडत होतं, सेडच्या सुद्धा. पण त्याला त्या त्रासातून बाहेर पडता येत नव्हतं. छकुलीला जवळ घेण्यासाठी हात लांब करण्याचा प्रयत्न सुरू होता, पण हातातून शक्तीच निघून गेलेली. साधी बोटंसुद्धा त्याची हलत नव्हती. एका काळ्याकुट्टा अंधारात कोणीतरी आपल्याला कोंडून ठेवलंय आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता. चेहऱ्यावर भाव बदलत चालले होते. जोरजोरात श्वास घेण्याचं काम त्याचं सुरू होतं, जे नुकतंच ऑपरेशन केलेल्या हृदयाला हानी पोहोचवू शकत होतं. सॅगी, कॉल द डॉक्टर, इट्स डेंजरस, डॉक्टर अंजली ओरडली. मोबाईल तिथेच टाकून संग्राम बाहेर आला. डॉक्टरांना त्यांनी बोलवून आणलं. बीपी शीट हाय. डॉक्टरी भाषेत त्यांचं काहीतरी बोलणं सुरू झालं. संग्रामला एका डॉक्टरने बाहेर बसायला सांगितलं. सीडकडे बघतच तो बाहेर आला. डोकं धरून डोळे गच्चपणे त्याने मिटले. सीड कधी पूर्ववृत होईल असं त्याचं झालं होतं. तासाभराने डॉक्टर त्याच्या समोर येऊन उभे राहिले. डॉक्टरांकडून काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. ही वाईट वेळ लवकरच निघून जावी असं त्याला वाटत होतं. दुप्पट वेगाने पळणाऱ्या हृदयावर हात ठेवत तो डॉक्टरांकडे पाहू लागला. थेट 2 दिवसांनी. सीडबद्दल पुढे कळेलच, डोंट वरी. सम्राट त्याने केलेल्या चुकांचा पश्चाताप करत बसला होता. एका वेगळ्याच तंद्रीत तो हरवून गेला होता. आपल्या दोन्ही भावंडांसोबत घालवलेले क्षण तो आठवत बसला होता. खास करून तर सीड सोबतचे. येऊन जाऊन तर तोच क्षण त्याच्या नजरेसमोरून जात होता, ज्या क्षणी त्याने सीडला शेवटचं पाहिलं होतं. आणि पुन्हा डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. जेलमध्ये आल्यापासून हवालदाराकडे त्याने भरपूर वेळा सीडची विचारपूस केली, पण एका गुन्हेगाराला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते तशी वागणूक सम्राटला त्या जेलमध्ये देण्यात येत होती. अर्थातच हे सगळं अण्णांच्या सांगण्यावरून होत होतं. त्याला त्या वागणुकीचा त्रास खरं तर येत नव्हता, पण सीडबद्दल वाटणारी काळजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. सीड अगदी पहिल्यासारखा व्हावा अशी प्रार्थना तो देवाजवळ करत होता. आपण का इतके बदललेलो हा प्रश्न पण त्याला पडला होता. रडून रडून तर डोळे सुकले होते त्याचे. एक टक कुठेतरी तंद्री लावून तो बसला होता. 2 दिवस अन्नाचा घास सुद्धा ज्याने घशाखालून उतरवला नव्हता. जेलच्या मुख्य दरवाजाला लावलेलं कुलूप उघडल्याचा आवाज त्याच्या तंद्री उडवून गेला. कडीचा तो कर्कश आवाज त्या लहानशा खोलीत घुमला. कोणीतरी आत येतं हे बघून तो नीट होऊन बसला. जेलरच असावा कदाचित. दुपार झाली असेल म्हणून जेवण घेऊन आला असेल असा अंदाज त्याने व्यक्त केला. जमानत झालीये तुझी, बाहेर ये. जेलरचा करारी आवाज त्याच्या कानी पडला. माझी जमानत? सम्राटला आश्चर्य वाटलं. लवकर बाहेर ये. साहेबांना थांबायला वेळ नाही, जेलर ओरडला. बसून कंबर आखडून गेली होती त्याची. भिंतीचा आधार घेत तो उभा राहिला. हवालदार जसे नेत होता तसं त्याच्यासोबत तो जात होता. बाहेर इन्स्पेक्टर साहेबांसोबत बसलेला संग्राम त्याला दिसला. सोबत एक वकील सुद्धा होता त्याच्या. इन्स्पेक्टर जिथे सिग्नेचर करायला सांगत होते तिथे सिग्नेचर करून तो मोकळा झाला. पेन त्या पेपरवर ठेवत बोटं मोडत त्याने स्वतःचं अंगत आणलं आणि उभा राहिला. इन्स्पेक्टर आणि वकील दोघांसोबत त्याने हातमिळवणी केली आणि सम्राटवर नजर टाकली. पण नजरेवर गॉगल चढवून त्या क्षणी त्याच्यासोबत बोलण्यात, त्याला प्रश्न विचारण्यात
किंवा त्याच्या मनात चालू असलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यात संग्रामला काहीच रस नव्हता. चेहऱ्यावर फक्त राग होता. दंडावरील शिरा त्याच्या ताणल्या गेल्या होत्या. भाई, सम्राटने त्याला आवाज दिला, पण तो थांबला नाही. गाडीत येऊन बसला. सीड कसा आहे? सम्राटने विचारलं. दुसऱ्या बाजूने कारचा दरवाजा त्याने उघडला. संग्रामला आपल्याला काय बोलायचं आहे हे सम्राटला कळलं. तो निमूटपणे त्याच्या बाजूला येऊन बसला. सीड कसा आहे ते तरी सांग, सम्राटने विचारलं. जसा नसायला पाहिजे तसा, जसं त्याला कधी बघितलं नाही सेम अगदी तसा, आणि ज्या अवस्थेत त्याला बघून तुला भरपूर आनंद होईल अगदी तसाच्या तसा, संग्राम उत्तरला. तू वेडा आहेस का? नीट विचारतोय तर नीट बोल ना, सम्राट म्हणाला. वेडेपणा करायला आणि तुम्हा दोघांचा वेडेपणा झेलायलाच आम्ही जन्माला आलोय. तुला काय वाटतं ध्रुवीवरचा आरोप स्वतःवर घेऊन तू जेलमध्ये जाशील आणि स्वतःला महान बनून प्रूव्ह करशील? असला वेडेपणा करून तू घरातील इतरांची मनं जिंकशील, पण आमचं मन नाही जिंकणार. आम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही म्हणून तुला आम्ही जेलमध्ये बाहेर काढलंय. उगाच आम्हाला थँक्स वगैरे बोलायच्या भानगडीत पडू नकोस, कारण तुला माफ करण्याच्या लायक तू अजिबात नाहीस. तू सरडा आहेस जो परिस्थितीनुसार रंग बदलतो. टोटली हार्टलेस पर्सन यू आर, संग्राम म्हणाला. थँक्स, बट तुला सॉरी तर मी चुकूनही बोलणार नाही, कारण तुला सॉरी बोलण्याच्या लायक तू नाही. तू काही महान काम केलेलं नाहीस मला जेलमधून बाहेर काढू. तुला असं वाटत असेल की तू माझ्या नजरेत देव माणूस बनशील, तर तसं अजिबात होणार नाही. मी सरडा असलो तर तू सुद्धा साप आहेस हे विसरू नकोस. दुसऱ्यांच्या आयुष्यात वीज पसरवायचं काम तू सुद्धा केलेलं आहेस, सम्राट म्हणाला. साप? सिरियसली? तुला आम्ही साप वाटतोय? असले मिडल क्लास प्राण्यांसोबत तू आम्हाला कम्पेअर करतोयस? आम्ही असली छोटी मोठी कामं नाही रे करत. पेशव्यांचा वाघ आहोत आम्ही. थेट पंजात शिकार पकडतो आणि मग पाहिजे तशी शिकार करतो, संग्राम म्हणाला. अच्छा, मग माझी शिकार का नाही केली? सम्राट म्हणाला. तेवढं जरी तुला कळलं असतं ना, मग सरडा बनला नसता ना तू, संग्राम म्हणाला. अगदी शांत आणि योग्य भाषेत त्याने सम्राटला उत्तर दिलं होतं. तुझ्यावर आमचं प्रेम होतं म्हणून आम्ही तुला जिवंत सोडलं. एकंदरीत हे सांगण्याचा उद्देश संग्रामचा होता. त्याच्या त्या भावना सम्राटपर्यंत पोहोचल्या होत्या, म्हणूनच तो शांत बसला. सॉरी. खूप वेळ शांततेत गेल्यावर सम्राट म्हणाला. नको आम्हाला तुझं सॉरी, आणि ह्यापुढे तुझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही आम्हाला. तसं बघायला गेलं तर आधी पण नव्हती, पण आता तर अजिबात नाही, संग्राम म्हणाला. नाही दाखवणार, खूप लांब निघून जाईल. फक्त एकदा सीडला भेटू दे, सम्राट म्हणाला. कंठ थोडा दाटून आलेला त्याचा. काही क्षणांनी तर डोळ्यातून पाणी सुद्धा येऊ लागलेलं त्याच्या. नाही बोलायला गेलं तर प्रेमात वेडा झालेला तो, आणि दूर गेलेलं प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी एक एक गुन्हे त्याच्या हातून घडत गेले होते. चुका माफ करण्यासारखा नाहीच आहे, पण मग पुढे त्याचं काय होतं ते? संग्रामचं लक्ष खरं तर समोरच होतं. सम्राटच्या नाकातून ऐकू येणारे सुरसुर ऐकून तो थोडासा तरी विरगळलाच. सीट मागे हात टाकत त्याने पाण्याची बाटली घेतली आणि सरळ सम्राटजवळ सोपवली. थरथर त्या हातात सम्राटने ती बाटली घेतली आणि तोंडाला लावली. खरंच त्या क्षणाला पाण्याची गरज होती त्याला, आणि हे संग्रामने बरोबर ओळखलं होतं. कशी लागली टेस्ट? संग्रामने तिरपी नजर त्याच्यावर फिरवली. थोडा तिरस्कारी नजरेत होताच. पाण्याला टेस्ट असते का? सम्राटने विचारलं. म्हणजे तुला असं बोलायचं आहे का पॉयझन टेस्टलेस असतं? संग्रामने क्रूर हसू ओठांवर आणतच सम्राटला विचारलं. सम्राट हातातील बॉटलवर एक नजर टाकत संग्रामकडे पाहू लागला. तुझ्यासाठी साप बनलो आम्ही, संग्राम त्याला म्हणाला. एकदा सीडला भेटलो असतो मग तुला माझ्यासोबत जे काही करायचं होतं ते करायचं ना. एवढी काय घाई होती आम्हाला संपवण्याची? सम्राट घाबरतच म्हणाला. मरण समोर दिसताच पेशवाई बोलायला लागला शेवटी, संग्राम हसतच म्हणाला. सम्राट डोक्याला हात लावून बसला. सीडसोबत बोलेपर्यंत, त्याची माफी मागेपर्यंत तरी आपण जिवंत राहू का ही भीती त्याला वाटत होती. डोंट वरी, स्लो पॉयझन दिलंय. सीडला भेटून होईपर्यंत जिवंत राहशील तू, पण जास्त बोलल्यावर मात्र श्वास कोंडून जीव जाईल तुझा. सो हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत शांत बसायचं. रडून वगैरे दाखवलंस तर डोळ्यातून पाणीऐवजी रक्त येईल. अशा वेळेला जीव तर जाणार नाही, पण आंधळा मात्र नक्की होशील. असं बोलून संग्रामने अजून भीती दाखवली त्याला. नाही बोलायला गेलं तरी
मरणाची भीती ही प्रत्येकाला वाटतच असते. तीच भीती संग्राम सम्राटला दाखवत होता. ते तेवढं क्रूर अंत होणार हे बघून सम्राटचे हातपाय गळूनच पडले होते. धडधडत्या छातीवर हात ठेवून सम्राट शांत बसून राहिला. गाडी थेट हॉस्पिटलजवळ येऊन पोहोचली. संग्रामने सम्राटवर नजर टाकली. तुझ्याकडे फक्त 15 मिनिटं शिल्लक असतील. भेटून घे तुझ्या बाबाला. हातातील घड्याळावर एक नजर टाकत तो म्हणाला, 15 मिनिटात काय भेटू मी त्याला? मी त्याला भेटून नंतर निघून जातो बोललो होतं ना. थोडं थांबता नाही का आलं? सम्राट संग्रामवर चिडचिड करतच म्हणाला, 14 मिनिटं 36 सेकंद शिल्लक आहेत. बोलण्यात तू 14 सेकंद वेस्ट केलेस. 7वा मजला आहे आणि पहिलीच खोली. लिफ्टमध्ये 1 मिनिट जाईल, मग उरले किती? 13 मिनिटं 36 सेकंद. त्यातली पण 36 सेकंद तर आता ह्या कारमधून बाहेर पडायला लागतील. संग्राम सम्राटच्या हातातून पाण्याची बॉटल काढून घेतच म्हणाला. सम्राट वाऱ्याच्या वेगाने कार बाहेर पडला. लिफ्टची वाट बघत तो बसला नाही. पटपट जिने चढतच त्याने 7वा मजला गाठला. धापा टाकत तो सीडच्या वॉर्डचा अंदाज घेत तो वॉर्ड बाहेर आला. अण्णांची माणसं ज्या ठिकाणी दिसत होती तीच रूम सीडची असावी हा अंदाज लावायला त्याला वेळ लागला नाही. अण्णांच्या माणसावर नजर फिरवतच त्याने दरवाजा लोटला. अण्णांची सगळीच माणसं त्याच्यावर नजर रोखून होती. आपल्याला कोणीतरी आत जाण्यापासून अडवेल अशी अनामिक भीती सम्राटच्या नजरेत होती, पण कोणाचीही पर्वा न करता त्याने थेट आत प्रवेश केला. सीड झोपून होता, पण कोणीतरी खोलीत आलंय ह्याचा अंदाज त्याला आला तसं त्याने दरवाजा उघडला. अलगदपणे त्याने पापण्या उघडल्या. समोरील चेहरा थोडा धुरकट दिसत होता. वारंवार पापण्या मिचकावल्या तसं सम्राटचा चेहरा त्याला दिसला. सम्राटला सुखरूप बघून त्याच्या हृदयाला जणू सुकून मिळाला होता. हलकेच ओठ रुंद करत त्याने त्याला स्मित दिलं आणि डोळे मिटून पुन्हा शांत झाला. कसा आहेस रे? सम्राटने त्याच्या जवळ येत प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवला. सीड त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. त्रास होत असेल ना तुला खूप? तुला काय गरज होती स्वतःला एवढा त्रास करून घ्यायची? एवढा कसा रे तू चांगला वागू शकतो? मला स्वतःची लाज वाटू लागली यार. मला तुझ्यासोबत पहिल्यासारखं राहायचंय, अगदी तसंच जसं आपण आधी होतो, पण आता ते शक्य नाही. मी तुझ्यासोबत जे काही वागलो त्यासाठी मला माफ कर प्लीज. माझी चूक माफ करण्यासारखी नाही, पण तरीही मला माफ कर. सीडच्या कपाळावर स्वतःचं कपाळ टेकवतच सम्राट म्हणाला, ए विलन, थोडं लांब राहा त्याच्यापासून. त्याला भरपूर त्रास होतोय. आठवडाभर तरी त्याला विश्रांतीची गरज आहे. तो कोणासोबत काहीच बोलणार नाही. संग्राम खोलीत प्रवेश करतच म्हणाला. सीड स्वतःच्या दोन्ही भावांना बघण्याचे काम करत होता. आठवड्याभराने मी थोडी ना त्याच्यासोबत बोलायला इथे असणार. मला जे बोलायचं ते बोलू देत, सम्राट म्हणाला. सीड थोडा गंभीर चेहरा करत त्याच्याकडे पाहू लागला. संग्राम सीडजवळ असलेल्या टेबलवर बसला. कुठे चाललायस? मगाशी ज्या बाटलीने सम्राट पाणी प्यायला तीच बाटली स्वतःच्या ओठांवर लावून रिकामी करत संग्रामने विचारलं. सम्राट तोंड जसंच्या तसं उघडं ठेवत संग्रामकडे पाहू लागला. भाई, तोंडासोबत डोळे सुद्धा उघडे ठेवत सम्राटने संग्रामला आवाज दिला. संग्रामने भुवया उडवतच त्याला काय म्हणून विचारलं. असा चेहरा का बनवलायस? संन्यास घेतोयस का काय? तसं काही करणार असशील तर आम्ही पण येतो तू सोबत, पण अंजू सोबत 1-2 ट्रायल करून बघतो आणि मग आम्ही तुला सांगतो. तोपर्यंत आमची वाट बघ. एकटा नको जाऊस, संग्राम म्हणाला. सम्राट मात्र अजूनही गंभीर भाव चेहऱ्यावर आणतच संग्रामकडे पाहू लागले. नाही न्यायचं तर नको नेऊस, आमचं आम्ही जाऊ. असं एक्सप्रेशन का देतोस तू आम्हाला? संग्रामने विचारलं. ही पाण्याची बाटली? सम्राटने विचारलं. तीच आहे ज्या बाटलीतून तू पाणी प्यालस. ओ शिट, आम्ही तर विसरलोच होतो की ह्यात आम्ही काहीतरी मिसळलंय. म्हणत गंभीर भाव चेहऱ्यावर आणत संग्रामने डोक्यावर हात मारून घेतला. क्रमशः संग्रामविषयी न बोललेलंच बरं आहे राव. आणि हो, जे वाचक कमेंट करून बोलतायत की खरा हिरो संग्राम वाटतो, तर खरं सांगायचं झालं तर हो, ह्या कथेत मी हिरोची एंट्री उशिराच ठेवली आहे आणि खरा हिरो हा संग्रामच आहे. पण सीड सुद्धा साईड हिरो म्हणून वाईट नाही बरं का. कथा आवडत असेल तर कथेवर तसं प्रेम करून व्यक्त करा. धन्यवाद.